काय विषय मांडला? नमस्कार. सर्व पत्रकारांचं प्रथमतः अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. साहेब, गेल्या 6-7 वर्षामध्ये त्या ठिकाणी मातृ समाजाचं अस्तित्व जीवन ठेवण्याचं काम सन्माननीय कसरत सगळं करतात. त्या काही राजकीय लोकांच्या मनामध्ये खपवत असताना ह्या लोकांनी एक राजकीय षडयंत्र रचून गेल्या 2 ते 3 महिन्यापासून हा कसरत सगळं ह्या ठिकाणी निवडणूक लढत असताना आम्ही सन्माननीय निवडणूक लढत असताना ह्या ठिकाणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मागितली आणि उमेदवारी आम्हाला मिळाली आहे. त्या निवडणूक लढत असताना काही भाजपवाल्यांनी, सत्ताधारी लोकांनी आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्रास देत असताना त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू नये म्हणून गेल्या 2016 पूर्वीची जी काही गुन्हे आहेत ते गुन्हे काढून या ठिकाणी कचरू मतदार संघटनांना हद्दपार करण्याचं नोटीस या ठिकाणी जारी केली होती. परंतु त्याला आम्ही प्रत्युत्तर म्हणून 16/1/2026 त्या ठिकाणी आम्ही रितसर या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे पत्र देऊन आणि वकिलाच्या मार्फत आम्ही नोटीस रद्द केली होती. परत काल 24/2/2026 परत या ठिकाणी हद्दपार नोटीस आलेली आहे. मला पत्रकारांना विनंती करायची आहे आणि प्रशासनाला विनंती करायची आहे की तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुम्ही गेल्या महिन्यामध्ये ह्या कचरू मतदारी सगळची तुम्ही हद्दपार नोटीस काढली होती आणि आम्ही अपील केल्यानंतर तुम्हीच रद्द करता आणि परत निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीचा रोष बनामध्ये धरून हा कचरू सगळं ह्या ठिकाणी त्याचा प्रभाव वाढत आहे आणि अनेक लोकांच्या मनावरती राज्य करत आहे. म्हणून कुठं मनामध्ये तुमच्या खपतं आहे म्हणून परत तुम्ही पोलीस प्रशासनाच्या हातामध्ये धरून तुम्ही त्या ठिकाणी कचरू मतदार सगळ्यांना परत हद्दपार करण्याची नोटीस त्या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. मला विनंती करायची आहे की कचरू सगळ ह्यांची जी काही छोटी मोठी काय गुन्हे आहेत ही गुन्हे ह्या तालुक्यामधले आहेत. परंतु तुम्ही ह्या ठिकाणी ह्या तालुक्यामध्ये असताना तुम्ही आम्हाला 3 जिल्ह्याचं हद्दपार नोटीस या ठिकाणी काढलेली आहे. मला विनंती करायची आहे की तुळजापूर तालुक्यामध्ये गुन्हे असताना तुम्ही लातूर, सोलापूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये तुम्ही हद्दपार केलेला आहात. परंतु मला विनंती करायची आहे तुम्ही ह्या 3 जिल्ह्यामध्ये हद्दपार केले असताना जर तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये त्या ठिकाणी अनेक गुंडाराजाचं राज्य त्या ठिकाणी आहे, जर तिथून काय जर बरं वाईट झालं तर ह्या कचरू सगळच्या जीवाला बरं वाईट झालं तर ह्याला जिम्मेदारी कोण, असं मला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. बांधवलं त्या ठिकाणी ह्या व्यक्तीला ह्या ठिकाणी कुणाचा वर्धा हस्त आहे ह्या पोलीस प्रशासनाला की ह्या ठिकाणी वारंवार फक्त कचरू सगळ्यांना टार्गेट केलं जात आहे आणि ह्या ठिकाणी कचरू सगळ्याला ह्या धाराशिव आणि सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातून तडीपार करण्याची ऑर्डर काढली जाते. आमच्याकडं लिस्ट आहे की आपल्या धाराशिवमध्ये अनेक गुन्हेगार क्षेत्रातील लोक राहतात. जवळजवळ 52 लोकांची यादी आहे आणि 52 लोकांची यादी असताना निवडणुकीच्या पूर्वी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये 12 लोकांची तडीपार यादी आपल्या तुळजापूर तालुक्यात निघाली होती. परंतु ती 12 लोक निघाली असताना आम्ही त्या ठिकाणी वकील साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना आणि CP साहेबांना पत्र देऊन आम्ही ती रद्द केली. परंतु 12 लोक सोडून निवडणूक झाल्यानंतर फक्त एकच कचरू सगळ्यांना टार्गेट केलं जाते आणि एकालाच ह्या ठिकाणी हद्दपार केलं जाते. असं भेदभाव का की मातंग समाजाचा माणूस ह्या ठिकाणी तुम्हाला चालत नाही का, असं तुम्हाला प्रश्न या ठिकाणी मला करायचा असेल. आता हद्दपारीची नोटीस काढली प्रशासनाने, त्याच्यामध्ये दोषी कुणाला धरता तुम्ही? मी सत्ताधारी पक्षाला धरतो. सत्ताधारी पक्षाने आमच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली. आमच्या विरोधात निवडणूक का लढवली म्हणून ह्या ठिकाणी आम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला हे करायचं आहे. ह्या ठिकाणी काही करायचं आहे. माझं एक पत्रकार बांधवांना विनंती आहे की साहेब त्या ठिकाणी मला पत्रकार बांधवांना मला विनंती करायची आहे की गेल्या 2-3 महिन्यामध्ये ह्या सत्ताधारी पक्षाकडून कचरू सगळ्यांना अनेक गोष्टी टार्गेट करण्यात आलं, अनेक आमिष दाखवण्यात आलं, अनेक ऑफर आल्या, अनेक कोट्यवधी रुपयांची ऑफर आल्या. परंतु तो माणूस ही सगळं धुडकावून लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझं संविधान जीवन ठेवलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते कचरू सगळं त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक का लढवली म्हणून हा टार्गेट केलं जात आहे असं तुम्हाला विनंती करायचं. कोण लोक आहेत ते भाजप सत्ताधारी लोक आहेत. आता काय मागणी तुमची? आमचं मागणी काय की आमच्या समाजावर जे अन्याय झालेले आहे आणि ज्या माणसाच्या हाताला धरून ही जी काय जी नोटीस काढलेली आहे आजपारची ती नोटीस तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि या पोलीस प्रशासनानं मातंग समाजाची माफी मागितली पाहिजे अशी विनंती करतो. परंतु आपले सन्मान्य ह्या तुळजापूरच्या पावनगरीचे आमदार सन्माननीय राणादादा पाटील यांचे सुपुत्र मल्हारजी पाटील साहेब
त्यांनी इतकंच्या जाहीर सभेमध्ये बोललं होतं की कचरू सगटला जर निवडणूक झाल्यानंतर 24 तासाच्या आत जर माझा इसका नाही दाखवला तर मी मतदार पाठवणार नाही, असं तरी ह्या ठिकाणी आम्हाला बोललं होतं. त्याची क्लिप आज बी आमच्याकडे आहे. आम्ही असं काय गुन्हा केला की ह्या ठिकाणी तुम्ही आम्हाला चोर म्हणताय, दरोडेखोर म्हणताय, मोटर चोर म्हणताय, असं आम्ही काय एवढा मोठा गुन्हा केला आहे? जर तो तुम्हाला जर ते म्हणत असेल तर येणाऱ्या काळामध्ये ही जर नाही थांबलं तर आम्ही सन्माननीय मतदार पाटील आणि त्यांच्या सगळ्यावरती मानहानीचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत. या गोष्टी आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सर्व कागदपत्र आम्ही SP साहेब असेल, कलेक्टर साहेब असेल आणि तालुका लेवलचे असेल या सर्व लोकांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे. जर आमचा निर्णय या 2 दिवसामध्ये नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज हा उग्र पद्धतीने आंदोलन करेल आणि कचरू सगळ्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत CP ऑफिस असेल, SP ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल आणि DYSP ऑफिस असेल या 3-4 ऑफिसला घेतल्याशिवाय आमच्या समाजाच्या व्यक्तीला न्याय मिळाल्याशिवाय या ठिकाणी उठणार नाही सर. ते उबाटाचे उमेदवार होते म्हटल्यानंतर उबाटाचे पदाधिकारी कोण नाहीत का, म्हणजे खासदार आमदार वगैरे असं कोणाचं कोण बोलणं झालं का तुमचं काही? नाही असतील की आमचं काय मत आहे, आम्हाला ओमदादा साहेबांची झालं आणि कैलास पाटलांशी बोलणं झालं. ते सध्या लोक अधिवेशनामध्ये व्यस्त आहेत. त्यांनी सांगितले की आम्ही आल्यानंतर ह्या गोष्टीचा आम्ही उलगडा करू आणि ज्याच्या कोणी सांगण्यावर ही घटना घडलेली आहे त्या घटनेला त्या लोकांना आम्ही धडाशिकवशी राहणार नाही असं आम्हाला आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. म्हणून आम्ही त्यांची 2 शब्दाची वाट पाहतोय. जर साहेबांनी तरी साहेब शब्द थांबतोय, येणाऱ्या कामाला सोमवार ते मंगळवारपर्यंत आम्ही वाट पाहतोय. तर मातंग समाजाच्या स्टाईलमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला प्रत्युत्तर देईल. ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की तडीपार करण्यासारखे ह्यात एक बी असा गंभीर गुन्हा नाही आणि सर्व गुन्हे ही 2016च्या अगोदरचे गुन्हे आहेत आणि ह्या गुन्ह्यामधले जवळजवळ 8 गुन्हे आहेत. त्यामध्ये 3 LC आहेत, 2 गुन्हे आहेत नील आहेत आणि तीन गुन्हे जे आहेत ती 2015 आणि 2016मध्ये असेल. जर माझं मत तुम्हाला विचारायचा प्रश्न विचारायचा आहे, यात तुळजापूर धाराशिवच्या पावननगरीमध्ये अनेक लोक अनेक प्रकारची गुन्हेगारी आहेत. एका व्यक्तीवरती 17, 18, 52 गुन्हे आहेत. अशा लोकांना तुम्ही पाठीशी घालता आणि एखादा कार्यकर्ता जर मातंग समाज नेतृत्व करण्याचं जर पुढे येत असेल आणि त्या व्यक्तीचं नेतृत्व थांबवण्यासाठी मातंग समाज दाबवण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल साहेब आम्ही कदापि मातंग समाज बसणार नाही. त्याला जशाच उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. काय विषय मांडला? नमस्कार. सर्व पत्रकारांचं प्रथमतः अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. साहेब गेल्या 6-7 वर्षामध्ये त्या ठिकाणी मातंग समाजाचं अस्तित्व जीवन ठेवण्याचं काम सन्माननीय कचरू सगट करतात. त्या काही राजकीय लोकांच्या मनामध्ये खपवत असताना ह्या लोकांनी एक राजकीय षडयंत्र रचून गेल्या 2 ते 3 महिन्यापासून हा कचरू सगट ह्या ठिकाणी निवडणूक लढत असताना आम्ही ह्या ठिकाणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मागितली आणि उमेदवारी आम्हाला मिळाली आहे. त्या निवडणूक लढत असताना काही भाजपवाल्यांनी सत्ताधारी लोकांनी आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्रास देत असताना त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणी म्हणून गेल्या 2016 पूर्वीची जी काही गुन्हे आहेत ते गुन्हे काढून या ठिकाणी कचरू मतदार संघटना यांना हद्दपार करण्याचं नोटीस या ठिकाणी जारी केली होती. परंतु त्याला आम्ही प्रत्युत्तर म्हणून 16/1/2026 या ठिकाणी आम्ही रितसर या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे पत्र देऊन आणि त्याच्या मार्फत आम्ही नोटीस रद्द केली होती. परत काल 24/2/2026 परत या ठिकाणी हद्दपार नोटीस आलेली आहे. मला पत्रकारांना विनंती करायची आहे आणि प्रशासनाला विनंती करायची आहे की तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुम्ही गेल्या महिन्यामध्ये ह्या कचरू मतदारी सगळची तुम्ही हद्दपार नोटीस काढली होती आणि आम्ही अपील केल्यानंतर तुम्हीच रद्द करता आणि परत निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीचा रोष बनामध्ये धरून हा कचरू सगट ह्या ठिकाणी त्याचा प्रभाव वाढतोय आणि अनेक लोकांच्या मनावरती राज्य करत आहे. म्हणून कुठेतर मनामध्ये तुमच्या खपतंय म्हणून परत तुम्ही पोलीस प्रशासनाच्या हातामध्ये धरून तुम्ही त्या ठिकाणी कचरू मतदार सगट यांना परत हद्दपार करण्याची नोटीस या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. मला विनंती करायची आहे की कचरू सगट यांची जी काही छोटी मोठी काही गुन्हे आहेत ही गुन्हे ह्या तालुक्यामधले आहेत. परंतु तुम्ही ह्या ठिकाणी ह्या तालुक्यामध्ये असताना तुम्ही आम्हाला 3 जिल्ह्याचं हद्दपार नोटीस या ठिकाणी काढलेली आहे. मला विनंती करायची आहे की तुळजापूर तालुक्यामध्ये गुन्हे असताना तुम्ही लातूर, सोलापूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये तुम्ही हद्दपार केलेला आहात. परंतु मला विनंती करायची आहे तुम्ही ह्या 3 जिल्ह्यामध्ये हद्दपार केले असताना जर तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये त्या ठिकाणी
अनेक गुंडाराजाचं राज्य त्या ठिकाणी आहे. जर तिथून काय जर बरं वाईट झालं तर ह्या कचरू सगळ्याच्या जीवाला बरं वाईट झालं तर ह्याला जिम्मेदारी कोण, असा मला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे बांधवलं. या ठिकाणी ह्या व्यक्तीला ह्या ठिकाणी कुणाचा वर्धहस्त आहे ह्या पोलीस प्रशासनाला की ह्या ठिकाणी वारंवार फक्त कचरू सगळ्यांना टार्गेट केलं जात आहे. आणि ह्या ठिकाणी कचरू सगळ्याला ह्या धाराशिव आणि सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातून तडीपार करण्याची ऑर्डर काढली जाते. आमच्याकडं लिस्ट आहे की आपल्या धाराशिवमध्ये अनेक गुन्हेगार क्षेत्रातील लोक राहतात. जवळजवळ 52 लोकांची यादी आहे. आणि 52 लोकांची यादी असताना निवडणुकीच्या पूर्वी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये 12 लोकांची तडीपार यादी आपल्या तुळजापूर तालुक्यात निघाली होती. परंतु ती 12 लोक निघाली असताना आम्ही त्या ठिकाणी वकील साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना आणि CP साहेबांना पत्र देऊन आम्ही ती रद्द केली. परंतु 12 लोक सोडून निवडणूक झाल्यानंतर फक्त एकच कचरू सगळ्यांना टार्गेट केलं जाते आणि एकालाच ह्या ठिकाणी हद्दपारी केलं जाते. असं भेदभाव का, की मातंग समाजाचा माणूस ह्या ठिकाणी तुम्हाला चालत नाही का, असा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी मला करायचा असेल. नाही, आता हद्दपारीची नोटीस काढली प्रशासनाने, त्याच्यामध्ये दोषी कुणाला धरता तुम्ही? मी सत्ताधारी पक्षाला धरतो. सत्ताधारी पक्षाने आमच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली. आमच्या विरोधात निवडणूक का लढवली म्हणून ह्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला हे करायचं आहे. ह्या ठिकाणी काही करायचं आहे. माझं एक पत्रकार बांधवांना विनंती आहे की साहेब त्या ठिकाणी मला पत्रकार बांधवांना मला विनंती करायची आहे की गेल्या 2-3 महिन्यामध्ये ह्या सत्ताधारी पक्षाकडून कचरू सगळ्यांना अनेक गोष्टी टार्गेट करण्यात आलं, अनेक आमिष दाखवण्यात आलं, अनेक ऑफर आल्या, अनेक कोट्यवधी रुपयांची ऑफर आल्या. परंतु तो माणूस ही सगळं धुडकावून लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझं संविधान जीवन ठेवलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते कचरू सगळं त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक का लढवली म्हणून हा टार्गेट केलं जात आहे असं तुम्हाला विनंती करायची. कोण लोक आहेत हे भाजप सत्ताधारी लोक आहेत. आता काय मागणी आहे तुमची? आमचं मागणी काय आहे की आमच्या समाजावर जे अन्याय झालेले आहे आणि ज्या माणसाच्या हाताला धरून ही जी काय जी नोटीस काढलेली आहे आजपासून ती नोटीस तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि या पोलीस प्रशासनानं मातंग समाजाची माफी मागितली पाहिजे अशी विनंती करतो. या गोष्टी आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सर्व कागदपत्र आम्ही SP साहेब असेल, कलेक्टर साहेब असेल आणि तालुका लेवलचे असेल या सर्व लोकांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे. जर आमचा निर्णय या 2 दिवसामध्ये नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज हा उग्र पद्धतीने आंदोलन करेल आणि कचरू सगळ्यांना जो पण न्याय मिळणार नाही तोपर्यंत CP ऑफिस असेल, SP ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल आणि DYSP ऑफिस असेल या 3-4 ऑफिसला घेतल्याशिवाय आमच्या समाजाच्या व्यक्तीला न्याय मिळाल्याशिवाय या ठिकाणी उठणार नाही सर. ते उबाटाचे उमेदवार होते म्हटल्यानंतर उबाटाचे पदाधिकारी कोण नाहीत का, म्हणजे खासदार आमदार वगैरे असं कोणाचं कोण बोलणं झालं का तुमचं काही? नाही असतील की आमचं काय मत आहे, आम्हाला ओमदादा साहेबांची झालं आणि कैलास पाटलांशी बोलणं झालं. ते सध्या लोक अधिवेशनामध्ये व्यस्त आहेत. त्यांनी सांगितले की आम्ही आल्यानंतर ह्या गोष्टीचा आम्ही उलगडा करू आणि ज्याच्या कोणी सांगण्यावर ही घटना घडलेली आहे त्या लोकांना आम्ही धाराशिव राहणार नाही असं आम्हाला आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. म्हणून आम्ही त्यांची 2 शब्दाची वाट पाहतोय. जर साहेबांनी तरी साहेब शब्द दिलं थांबतोय. येणाऱ्या कामाला सोमवार ते मंगळवारपर्यंत आम्ही वाट पाहतोय. तर मातंग समाजाच्या स्टाईलमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला प्रत्युत्तर देईल ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो.